रेनगर येथील घरकुलांच्या हस्तांतरण सोहळ्यास तमाम सोलापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलं आहे। सोलापूर नगरी ही स्वातंत्र्य संग्राम आणि क्रांतिकारी चळवळीची भूमी आहे। या मातीतल्या माणसांनी बहुआयामी कार्य करून सोलापूरच्या वैभवात भर टाकली। जगाच्या पाठीवर सोलापूर नगरीचं नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी घेतलं जातं। मार्शल लॉ आणि सोलापूर कम्यून, वैशिष्ट्यपूर्ण सादरींचं उत्पादन, आता घरकुलांची नगरी ही नवी ओळख निर्माण झाली आहे। ती इथल्या लढाऊ श्रमिकांनी संघर्षातून मिळवलेल्या स्वप्नातील घरांमुळे। हा विक्रम सोलापूरसाठी भूषणावह आहे। यात अत्यंत आनंददायी गोष्ट अशी की सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर एकाच छताखाली पथदर्शी महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी शुक्रवारी सोलापूरला येत आहेत। ही अभिमानाची बाब आहे। हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल। या सोहळ्याला मोठ्या संख्येनं सोलापूरकरांनी उपस्थिती लावावी असं आवाहन रेनगरचे संस्थापक, मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केलंय। पट्टेवाल्यापासून सगळ्यांनी मनाने याला सहकार्य केलं, मदत केली, म्हणून आज 30,000 घर, जवळजवळ 1850 कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण होत आहे। त्यातला पहिला टप्पा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला सकाळी 11 वाजता हे हस्तांतर कार्यक्रम होणार आहे। सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे, हुतात्म्याचं शहर आहे, हे श्रमिकाचं शहर आहे।